नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आजपासून मी चटणी सिरीज चालू करणार आहे। त्याच्यात मी वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी बनवून दाखवणार आहे, जवळजवळ 15 ते 16 टाईपचे। तर तुम्ही ते चटणी कशाबरोबरही खाऊ शकता। आणि आज जे मी चटणी करणार आहे ती स्मोकी फ्लेवरवाली आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर हे सर्व साहित्य लागणार आहे चटणी करण्यासाठी। नारळ, ओला नारळ आणि सुकी मिरची, हे काश्मीरी मिरची आहे, आणि हे छोटे कांदे आहेत, हे सांबारमध्ये टाकतो ना आपण ते वाले। आणि हे इमली आहे, चिंच आहे। तर हे आपल्या मुंबईमध्ये भेटतं ते चिंच घेतलं आहे, आणि इथे पण चिंच भेटते, ते जरा स्टिकी असते, ते पण त्याची पण चांगली चव लागते। ते आता मी आणलं नाही आहे मुंबईवरून, सो मी हेच यूज करते। आणि कढीपत्ता घ्यायचे आहेत, आणि हे आलं आहे। सो आता हे जे खोबरा आहे, खोबरा आणि कांदा आणि मिरची सगळी चुलीत भाजून जरासं ब्लॅक करून घ्यायचं आहे, जरासं भाजून घ्यायचं। तर मी हे आता चुलीत टाकणार आहे। भाजून काढलं आहे। हे थोडंसं जे काळं आहे वरती, ते जरासं असं स्क्रेप करून टाकायचं आहे चाकूने, आणि मग खोबरा किसून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे। कांदा पण जरासा आणि असं भाजून घ्यायचं। जरासं जास्त जे असं काळं पडलंय ते जरा काढून टाकायचं, बस। आणि आता हे किसून घ्यायचं, बघा असं दिसलं पाहिजे। आतमध्ये पण खोबरा चांगला भाजला आहे, त्याचा फ्लेवर आहे ते स्मोकी फ्लेवर आहे। तर मी खोबरा किसून घेते। याच्यातच मीठ टाकते मी, तर वाटतानाच ते चांगलं मिक्स होऊन जाईल। सुटलाय। मिक्सरमध्ये कसं सगळं कट होऊन ते मिक्स होतं, आणि याच्यावर कसं ते क्रश होतं, म्हणून चव चांगली येते। खूप फरक आहे मिक्सरमध्ये वाटलेली चटणी आणि पात्यावर वाटलेली चटणी ह्याच्यात। भाजलेलं हे
मिरची असल्यामुळे लवकर ते ग्राइंड होतो आहे, नाहीतर ग्राइंड होणार नाही. तुम्ही या स्टेजला आता चटणी वाटून झाली आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, एकदम बारीक करून घेऊ नका. आणि या स्टेजला तुम्ही टेस्ट करून बघा, मीठ वगैरे कमी असेल तर टाकू शकता. मी पण आता थोडंसं मीठ टाकलं आहे, थोडंसं मीठ कमी होतं. त्याला काढून घेऊया. हे असं राऊंड करून घ्या, गोळा करून घ्यायचा. ही चुलीवर वाटलेली चटणी रेडी आहे. आणि हे घेताना तुम्ही स्पूनने असे काढून घेऊ शकता. एकदम आंबट आणि मस्त. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. चटणी मिक्स करायची भातात. नॉस्टॅल्जिक, लहानपणी खाल्लेली चटणीची आठवण आली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चटणी सिरीज मी टाकणार आहे, 15 ते 16 टाईपचे चटणी. तर नक्की तुम्ही व्हिडिओज बघा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून्ड. थँक्यू.